कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आज संत श्री सद्गुरु चूडामणी बालादास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने होत असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचनाचा तिसरा दिवस आहे. संत श्री सद्गुरु चूडामणी बालादास महाराज आणि रेणुका माता यांच्या चरणी वंदन करून मी तिसऱ्या दिवसाच्या प्रवचनाचा प्रारंभ करतो आहे. पहिल्या दिवशी आपण भगवद्गीता या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायावर प्रकाश टाकला. काल परमपूज्य वेदशास्त्र संपन्न कालिदास महाराज पाळेकर इथं आले. त्यांनी दुसरं पुष्प गुंफलं आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद दिले. मला पण तू खूप चांगलं काम करतो आहेस असं म्हणून माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि आशीर्वाद दिले. त्यांच्या आणि महाराजांच्या आशीर्वादाच्या बळावर आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावर मी हा शब्दयज्ञ सुरुवात करतो आहे. आज आपण दुसरा अध्याय पाहतो आहोत. या दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं नाव आहे सांख्ययोग किंवा बुद्धियोग. आत्मज्ञान आणि समत्व बुद्धी, बुद्धी प्रगल्भ करून ईश्वराशी कशी जोडल्या जाते याला बुद्धियोग असं म्हणतो आपण. आत्मज्ञान याचा अर्थ आपल्या आत असलेला परमेश्वर जाणणे आणि समत्व बुद्धी सर्वाठायी समता, सर्वाठायी समबुद्धी या सगळ्याचं ज्ञान आपल्याला याच्यातून घ्यावयाचं आहे. दुसरा अध्याय याला भगवद्गीतेचं सार असं म्हणतात, कारण पहिल्या अध्यायामध्ये फक्त युद्धवर्णन आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीता का सांगितली, कशासाठी सांगितली त्या सगळ्या मुद्द्यांचं विवेचन आहे. आणि पुढचे 16 अध्याय हे दुसऱ्या अध्यायावर आधारित एक एक भाग घेऊन समजावून सांगितलेले आहे. म्हणून दुसरा अध्याय हा अतिशय महत्त्वाचा आहे. जसं गीता सगळ्या वेदांचं सार आहे, तसं हा दुसरा अध्याय गीतेचं सार आहे. म्हणजे साराचं सार, आणखी सूक्ष्म, आणखी जास्त ज्ञान आपल्याला याच्यातून मिळतं. पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की अर्जुनाला मोह झाला, अर्जुनाला विषाद झाला, अर्जुनाच्या ठायी ममत्व निर्माण झाले, अर्जुनाच्या ठायी स्वजनांसाठी प्रेम निर्माण झालं आणि त्याने युद्धाला नकार दिला. मी युद्ध करणार नाही, मी योद्ध्याची सगळी अस्त्रशस्त्र उतरवून ठेवून आणि भगवी वस्त्र गुंडाळून व रानावनात जाईल, मला हे राज्य नको, अशी भूमिका घेतली. त्यावेळी आपण पाहिलं की लग्नाला उभं राहिलेल्या नवरदेवाने नकार द्यावा आणि वरपित्याची जी परिस्थिती होती ती परिस्थिती श्रीकृष्णाची झाली होती. श्रीकृष्णाने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की प्रत्येकाचा एक धर्म असतो आणि त्या धर्माचं पालन त्याने केलं पाहिजे. मासा पाण्यात राहतो तर माशाने पाण्यातच राहायला पाहिजे. पाण्यापेक्षा दूध पौष्टिक आहे असं म्हणून जर मासा दुधामध्ये राहायला लागला तर तो जगू शकत नाही. म्हणून ज्याला जे निसर्गानं दिलेलं आहे त्याचं पालन त्यांनी केलं पाहिजे, त्या परिस्थितीत त्यांनी राहिलं पाहिजे. स्वधर्म हा श्रेष्ठ आहे, स्वकर्म हे श्रेष्ठ आहे. भगवद्गीतेमध्ये धर्म हा शब्द हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई या अर्थाने कुठेही आलेला नाही. स्वतःचं कर्म हाच धर्म असा विषय आलेला आहे. स्वकर्म जे आपल्या वाट्याला आलेलं आहे
तोच धर्म. मग प्रत्येकाचा धर्म असतो. शेतकऱ्यांचा शेती हा धर्म असतो, शिक्षकांचा शिकवणं हा धर्म असतो, विद्यार्थ्यांचा शिकणं हा धर्म असतो, व्यापाऱ्यांचा उद्योग किंवा व्यापार हा धर्म असतो, शूद्र असतील सेवा हा धर्म असतो. प्रत्येकाने आपापला धर्म पाळला पाहिजे आणि केला पाहिजे. सैनिकाचा धर्म असतो रक्षण करणे, सीमेचं रक्षण करणे, समाजाचं रक्षण करणे, देशाचं रक्षण करणे, आणि त्याला हिंसा करावी लागते. सैनिकांनी जर असं म्हटलं की मी हिंसा करणार नाही, मला सैनिक म्हणून ठेवा. सैनिकाचा धर्म, क्षत्रियाचा धर्म लढाई करणे, शस्त्र वापरणे, समोरच्याचा वध करणे हाच धर्म आहे आणि तो त्याला पाळावा लागतो. आता याच्या उलट आपण असं घेऊ, शिक्षकाचा धर्म. शिक्षकाचा धर्म विद्यार्थ्यांना शिकवणे आहे, मारणे आहे का? मारणे ही हिंसा आहे. शिक्षकाचा धर्म मारणे नाही, हिंसा करणे नाही. शिक्षकाचा धर्म माया देणे, प्रेम देणे, ज्ञान देणे, तो धर्म त्यांनी पाळला पाहिजे. धर्माची अदलाबदल करून नाही चालत. सैनिकाचा धर्म शिक्षकांनी आणि शिक्षकाचा धर्म सैनिकांनी असं पाळून नाही चालत. ज्याचा धर्म त्याने पाळावा लागतो. स्वधर्मच शिकवलेला आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्वधर्माची जाणीव करून दिलेली आहे. एवढा जो उपद्व्याप आहे, खटाटोप आहे, 18 अध्याय जे सांगितलेले आहेत ते केवळ याच कारणासाठी सांगितलेले आहे. ज्याने त्यांनी आपला धर्म पाळावा. काही गोष्टी ह्या माणसाला जन्माने मिळत असतात. आई आणि वडील हे जन्माने मिळतात. धर्म हा जन्माने मिळतो. समाज हा जन्माने मिळतो. तो बदलण्याचा अधिकार नाही आहे. समाज म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर जन्म घेतला तो पूर्ण समाज. आत्मतत्व शिकवले, लक्षात ठेवा. समाज म्हणजे याचा अर्थ नाही की रेड्डी समाज, मराठा समाज, ब्राह्मण समाज असा समाज नाही. पृथ्वीवर जेवढे जीव आहेत ते सगळा समाज आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि हा आपण सांभाळायचा आहे. यांच्याशी आपल्याला व्यवहार करायचा आहे. म्हणून क्षत्रियाचा धर्म क्षत्रियाने पाळावा. क्षत्रियाचा धर्म आहे लढणे. आणि जर क्षत्रिय न लढता पळाला, अर्जुन न लढता संन्यास घेऊन गेला, काय झालं असतं? अर्जुनाने आपला धर्म पाळला नाही, त्याची बदनामी झाली असती, अपकीर्ती झाली असती. त्याला मोठा शब्द कोणता आहे? अपकीर्ती होणे. आणि आपण जे जगतो ते कीर्तीसाठी जगत असतो, लक्षात ठेवा. कारण आपल्यानंतर जे शिल्लक राहतं ते फक्त कीर्ती राहतं, बाकी काही राहत नसतं. तुमचे स्वजन राहत नाहीत, तुमचं स्वधन राहत नाही, काहीही राहत नाही. 3.5 हाताचा देह हा पण राहत नाही. राहतं फक्त कीर्ती, नाव. आणि म्हणून त्या कीर्तीसाठीच मरायचं असतं. क्षत्रियाने लढता लढता मरायचं असतं, तो त्याचा धर्म आहे. आणि जर लढता लढता तो जिंकला तर त्याला राज्य प्राप्त होईल, त्याला काय पाहिजे ते मिळेल. आणि लढता लढता हारला किंवा वारला, मेला, तरीसुद्धा त्याला स्वर्ग प्राप्त होईल, कारण त्याने त्याच्या धर्माचं पालन केलेलं आहे. हारणं किंवा जिंकणं हे त्याच्या हातात नाही. तो करता करता वर बसलेला आहे. त्याने ठरवलेलं आहे फक्त तुझं काम काय? लढायचं आहे. तुझं काम काय? शिकवायचं आहे. तुझं काम काय? व्यापार करायचा आहे. त्याच्यातला नफा तोटा काय, विद्यार्थी शिकतील नाही शिकतील ते सगळ्या गोष्टी तो बघून घे. फळाचे विचार आपल्याला करायचा नाही आहे. निष्काम कर्म यालाच म्हणतात. फळाचा विचार करायचा नाही आहे, फक्त कर्माचा विचार करायचा आणि कर्मामध्ये आनंद घ्यायचा. अर्जुन अतिशय शूर होता, वीर होता. काल काही गोष्टी मी सांगितल्या. द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा द्यायची होती आणि द्रोणाचार्यांचं आणि द्रुपदांचं जमत नव्हतं, वैयक्तिक भांडण. म्हणून अर्जुनाने द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी एकट्याने द्रुपद राजाविरुद्ध लढाई केली आणि जिंकला. म्हणजे एवढी शक्ती त्याच्यामध्ये होती. प्रत्यक्ष भगवान शंकर महादेव पारध्याच्या रूपामध्ये आले. अर्जुनाविरुद्ध त्यांची लढाई झाली. अर्जुन तिथं पण जिंकला आणि महादेवांनी प्रसन्न होऊन त्याला पाशुपतास्त्र नावाचं एक अस्त्र दिलं. इतका म्हणजे देवांनाही जिंकणारा इतका अर्जुन शूर होता, वीर होता, फक्त मोहामध्ये अडकला होता. जसं काल आपण भुंग्याचं उदाहरण दिलं की आपल्या घरात जर शिरला तर सगळे दरवाजे बदलावे लागतात, लाकडाच्या सगळ्या वस्तू बदलाव्या लागतात, परंतु कमलदलामध्ये अडकलेला भुंगा हा त्या नाजूक कमळाला पोखरू शकत नाही, कारण तो मोहात अडकलेला असतो.
असाच मोह अर्जुनाला झाला होता. इथं काल आपण असं सांगितलं की श्रीकृष्ण हे अर्जुनाचे वरपिता आहेत. आई वडील माता पिता गुरु सगळं तेच आहेत. आज आपण असं बघू की श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सखासुद्धा आहे. श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरु आहे. आता गुरुची जबाबदारी काय? शिष्याने जिंकणे आणि शिष्याने कर्मप्रवण राहणे ही गुरुची मुख्य जबाबदारी. हे असं शिक्षक विद्यार्थ्याच्या बाबतीत होत नाही. शिक्षक गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये फरक आहे. शिक्षकासमोर जो विद्यार्थी असतो तो प्रश्नार्थी असतो, परीक्षार्थी असतो. तो फक्त परीक्षा देतो, पास होतो किंवा नापास होतो. तो पास व्हावा ही शिक्षकाची इच्छा असते, मुलाची इच्छा असते, परंतु संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर नसते. अभ्यासक्रम संपवणे, परीक्षा घेणे, पास नापास निकाल लावणे, संपलं. गुरुच्या बाबतीत असं होत नाही. सद्गुरू जे असतात ते पूर्ण जिम्मेदारी घेतात, पूर्ण जबाबदारी घेतात, कारण त्याच्या शिष्याचा पराभव हा गुरुचा पराभव असतो. पूर्वीच्या काळी आश्रमव्यवस्था होती. श्रीकृष्णसुद्धा सांदीपनी ऋषीच्या आश्रमात राहिले होते. रामसुद्धा वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात राहिले होते. तिथं राहून शिकण्याची पद्धत होती. विद्यार्थ्याची किंवा शिष्याची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला आपल्या आश्रमात प्रवेश देत नव्हते, कारण पूर्ण जबाबदारी त्यांची होती. हा हिरा घडवतो की नाही का काच हे त्यांना आधी ठरवावं लागत होतं, आणि मग तसे हिरे तसे पदार्थ शोधून घ्यावे लागत होते आणि त्याच्यापासून हिरा तयार करावा लागत होता. इथे अर्जुनाचा श्रीकृष्ण ही गुरु आहेत आणि गुरु म्हणून त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी आहे. आणि इथं आपल्या शिष्याला युद्धप्रवण करण्यासाठी, युद्धासाठी तयार करण्यासाठी त्यांची पूर्ण जबाबदारी आहे. तिथं त्यांचा पराभव होता कामा नये. म्हणून अर्जुनाच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला ही भगवद्गीता सांगितलेली आहे. कौरव कसे होते? आपण अर्जुनाची बाजू पाहिली. कौरव कपटी होते. द्यूत त्यांनी खेळण्यासाठी युधिष्ठिरांना बोलवलं, धर्मराजांना बोलवलं. त्याच्यामध्ये बऱ्याच लांड्या लबाड्या केल्या सगळ्या, आणि त्या नरदा वगैरे ज्या राहतात त्या विशिष्ट अस्थीपासून तयार केल्या. त्यांच्या मनाप्रमाणे आपला खेळ होईल अशा पद्धतीने तयार केलं आणि धर्मराजांना हरवलं. धर्मराजांनी खेळत असताना एक 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 आपलं राज्य, द्रौपदी सगळं पणाला लावलं. द्रौपदीची विटंबना झाली भर सभेमध्ये. कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळे शूरवीर योद्धे समोर असताना सगळे खाली मान घालून बसले, पितामह भीष्मासहित. आणि भीमाला सुद्धा त्यांनी विष देण्याचा प्रयत्न केला. लाक्षागृहामध्ये सगळ्या पांडवांना कोंडून जाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कोणत्याही पद्धतीने पांडवांना संपवण्याचा प्रयत्न कौरवांनी केला. मग हे भाऊ कसे? हे भाऊ नसून वैरी आहेत, शत्रू आहेत. हे फक्त नात्याने स्वजन आहेत, प्रत्यक्षात दुर्जन आहेत. आणि अशा दुर्जनांना मारण्याचं पाप किंवा वधाचं पाप हे अर्जुनाला लागत नाही. म्हणून अशा पापी आणि पुण्यात्मा, एक श्रीकृष्णाची देवाची बाजू आहे आणि एक दुसरी दुर्योधन राक्षसाची बाजू आहे. या दोन्हींचं युद्ध आहे. दुर्योधन हा किती जरी म्हणजे प्रजेसाठी चांगला होता असं काहीच नाही आहे, असं वर्णन आहे. प्रजेसाठी चांगला होता, परंतु तो जो राज्य स्थापन करणार होता ते ईश्वरविरहित होतं, ईश्वराला न मानणार होतं. दुर्योधनालाच मानणार होतं, धृतराष्ट्रालाच मानणार होतं. म्हणून इथं जे युद्ध होतं ते ईश्वराची सत्ता स्थापन करण्याचं होतं. पांडवांनी राज्य स्थापन केलं तर ईश्वराची सत्ता आली. म्हणून हे जे युद्ध आहे ते धर्मयुद्ध आहे. आणि हे धर्मयुद्ध कौरव पांडवांच्या मध्ये होत असताना अर्जुनाला उभं करण्याचं काम इथं करायचं आहे. म्हणून श्रीकृष्ण सांगतायत, काल मी सांगितलं होतं की विष देणारा, जाळणारा, लुबाडणारा, स्त्रीचं अपहरण करणारा असा जर कुणी असेल तर त्याला मारण्यामध्ये पाप नाही, त्याचा वध करण्यामध्ये पाप नाही. याच्या पुढच्या काही गोष्टी आहेत. गुरु असतील, म्हातारे असतील किंवा विद्वान असतील, ब्राह्मण असतील, यांना मारण्याचं पातक लागतं. परंतु हे जर दुष्ट असतील, गुरु जर दुष्ट असेल, दुष्ट गुरूच्या व्याख्यात मग सगळ्यांना माहिती आहे, आपणही पाहतो आहोत. अनेकांना
जेल होते आहे, अनेक महाराज लोक जेलमध्ये अडकतात, ते सगळे गुरु आहेत आणि त्यांचे वाईट कर्म हे उघडकीला आलेले आहे. मग असे वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, त्यात चूक काहीच नाही आहे. मग तो म्हातारा असेल, माझं वय 70 वर्ष झालेलं आहे, मी अनेक आश्रम काढलेले आहेत, मी अनेक दवाखाने बांधलेले आहेत, मी भरपूर समाजसेवेची कामं केलेली आहेत, काही उपयोग नाही. तुम्ही जे कुकर्म केलेलं आहे त्या कुकर्माला एकच शिक्षा आहे, फाशी. वध, त्या काळी वध होता, आता फाशी देतात कोर्ट, एवढाच फरक. तर वध हीच शिक्षा आहे आणि वध करण्याचा अधिकार हा क्षत्रियांना होता. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की ब्राह्मण असो, ब्राह्मणसुद्धा ब्रह्मकर्मात असेल, अध्यात्मकर्मात असेल, अध्यात्मकर्मात जीवन व्यतीत करत असेल तर तो पुण्यवान. अन्यथा तो जर कुकर्म करत असेल तर त्याला ब्राह्मण म्हणून घेण्याचा अधिकार नाही आणि अशा ब्राह्मणाचा वध करण्याचा अधिकार क्षत्रियांना आहे. जे कोणी चालक असतील, शासक असतील, त्यांना हा अधिकार असतो. म्हणून विद्वान असो, विद्वान खूप पंडित आहे, 50-50 पुस्तकं काढल्यात, पोथ्या काढल्यात, सगळं केलं आहे, पण कुकर्म करतो तर कुकर्माची शिक्षा त्याला झालीच पाहिजे असं शास्त्र सांगतं. क्षात्रधर्म काय आहे? क्षत्रियाचा धर्म आहे प्रजेचं रक्षण करणे. जर त्यांनी प्रजेचं रक्षण नाही केलं तर काय होईल? सगळा स्वैराचार माझे. आपण आपल्या घरात बसू शकू का? समजा उद्या पोलीस काढून घेतली, न्यायव्यवस्था काढून घेतली आणि सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा, काय होईल? आज काय परिस्थिती आहे? तसंच होईल. आपल्याला आपल्या घरात पण राहता येणार नाही, कारण आपली तेवढी ताकद नाही आहे. उद्या 4 गुंड घरात शिरले, त्यांना भीती आहे काहीतरी, पोलिसांची भीती आहे. पोलिसांचं ब्रीदवाक्य काय आहे? निग्रहणाय आणि सदरक्षणाय. चांगल्याच्या रक्षणासाठी आणि वाईटांचा निग्रह करण्यासाठी म्हणून पोलीस आहेत. त्यांचं ते बोधवाक्य आहे, पोलीस स्टेशनमध्ये लावलेलं असतं, तुम्ही जाऊन पाहिलात तर. चांगल्याच्या रक्षणासाठी पोलीस आहेत म्हणून चांगले आहेत. जर पोलीसच नसते आणि पोलिसांनी जर असं म्हणलं की आम्ही कुणालाही शिक्षा करणार नाही, आमचा काय संबंध? सैनिकांनी असं म्हणलं आम्ही कुणालाही मारणार नाही, आमचा काय संबंध? ज्याचा जो धर्म आहे, पोलिसाचा धर्म आहे चोरांना पकडणे, शिक्षा देणे, त्याचं त्याला पाप नाही आहे. उद्या काही समजा कुठंतरी डाका पडलेला आहे, 4 चोर आलेले आहेत आणि पोलिसांना बोलवलेलं आहे, चोर धिंगाणा घालतात आणि पोलीस म्हणतात आम्ही वध करणार नाही, आम्ही पाप घेणार नाही. असं जमेल का? जमणार नाही. ते अन्याय करून निघून जातील. स्वैराचार माझे. आणि हा स्वैराचार कमी करायचा असेल तर क्षत्रियांनी आपला धर्म पाळलाच पाहिजे. मग इथं क्षत्रिय म्हणजे विशिष्ट समाज किंवा विशिष्ट जात नाही आहे, लक्षात ठेवा. जसं सैनिकामध्ये महार रेजिमेंट असते, मराठा रेजिमेंट असते, शीख रेजिमेंट असते, प्रत्येक समाजाचे, वेगवेगळ्या समाजाचे लोक एका ध्येयान्वित असतात की आपल्या सीमेचं आपल्याला रक्षण करायचं आहे. विशिष्ट जातीचा काहीही संबंध नाही आहे. जो बंदूक घेऊन उभा राहतो आणि देशाचं रक्षण करतो तो क्षत्रिय. जो पोथी घेऊन बसतो, पूजापाठ करतो तो ब्राह्मण. जो व्यापार करतो, नफा कमवतो तो व्यापारी, वैश्य. आणि जो बुद्धीच्या प्रमाणात असतं ते, जातीवर नाही आहे, कुणाच्या वारसा हक्काने आलेली गोष्ट नाही आहे. एखादा उच्च जातीत जन्मून जर नीच कर्म करत असेल तर तो शूद्र. म्हणून कुणीही अभिमान करण्याचं काम नाही आहे. ही वर्णव्यवस्था ही भगवद्गीतेने जी मंजूर केलेली आहे ती अशा पद्धतीची आहे. म्हणून क्षात्रधर्म किंवा क्षत्रियाचा धर्म पालन करणं, ज्याचा त्याचा धर्म ज्याने त्यांनी पालन करणं, हेच याच्यात शिकवलेलं आहे. आपण नेहमी असं म्हणतो की पाश्चात्य विचार आणि भारतीय विचार, आपण त्यांचं अनुकरण करतो आहोत. पॅन्ट घालतो आहोत, कोट घालतो आहोत, आपली जुनी संस्कृती आपण विसरली आहे वगैरे वगैरे आपण जे म्हणतो. मुख्य फरक जो आहे तो विचाराचा आहे. विचारामध्ये फरक कुठे आहे लक्षात घ्या. पाश्चात्य विचारामध्ये देहाला आधी स्थान आहे आणि त्याच्यात आत्मा नंतर, आणि आपल्या भारतीय विचारामध्ये आत्म्याला आधी स्थान आहे आणि देह नंतर आहे. देह हा नश्वर आहे, संपणार आहे, आणि आत्मा अमर आहे, तो एका देहातून दुसऱ्या देहात जातो. देह हा नश्वर आहे, संपतो, एक तिथं त्या जन्मामध्ये तो संपत असतो, नष्ट होत असतो. म्हणून ह्या 2 विचारातला फरक लक्षात घ्या. कपड्यातला फरक महत्त्वाचा नाही आहे, तुम्ही कपडे काय घालता हे महत्त्वाचं नाही आहे, तुमच्या आत विचार काय आहेत ते महत्त्वाचं आहे. म्हणून विचाराची इथं आपल्याला विचाराचा विचार करायचा आहे. म्हणून गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते हेच सांगितलं आहे
की सगळीकडं एकच आत्मतत्व आहे, सगळ्यांच्या ठाई एकच आत्मा आहे, सगळ्यांच्या ठाई एकच परमेश्वर आहे. कालच सांगितलं मी तुम्हाला, सोन्याचा एक कण आणि सोन्याचं पूर्ण बिस्किट या दोन्हीमध्ये एकच गुणधर्म असतो. देव बिस्किट असेल तर आपण एक कण आहे, तेवढाच फरक आहे. आपल्यात पण आहे, पण आपल्याला दिसत नाही, कारण आपल्या भोवती मोहाचं आवरण आहे. ते मोहाचं आवरण काढण्याचं काम भगवद्गीता करते. म्हणून आत्मा ओळखणं हे आपलं काम आहे. आत्म्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये कसं आलेलं आहे, या दुसऱ्या अध्यायामध्ये 23वी ओवी आहे. नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावकः न नयनम क्लेद्यम तापो न शोषयती मारुतः. मला संस्कृती येत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी म्हणण्याचा प्रयत्न केला, मलाही येत नाही, तुमच्यापैकी काही जणाला येत असेल, सगळ्याला येत नाही असं गृहीत धरून आपण चालतो. ते येत नाही याच्याशी काही संबंध नाही आपल्याला, त्याला काय म्हणायचं हे फक्त बघायचं. आणि त्याच्यासाठी विनोबानी एक सोय करून ठेवलेली आहे गीताईमध्ये, मराठीत त्याचं भाषांतर केलं आहे आपल्या आईसाठी. ते कसं आहे बघा, शस्त्रेन चिरती यास. आता समजतात, शस्त्रेन चिरती यास, शस्त्र आत्म्याला चिरू शकत नाही, सोपा अर्थ काहीच नाही. यास अग्नीनं जाळतो, अग्नीसुद्धा याला जाळू शकत नाही. पाणीनं भिजवी यास, पाण्याने आत्मा भिजत नाही. आणि वारानं यास वाळवी, वाऱ्याने तो वाळत नाही. असा निराकार निर्गुण जो काय आहे तो आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे. आपलं शरीर काय होतं, अग्नीनं जळतं, कारण जाळावं लागतं शेवटी, बरोबर आहे. अग्नीनं जळतं, वाऱ्यानं वारा लागतो याला, आपल्या शरीराला भिजलं की वाळवतो, भिजवतं पाणी, ऐक नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावर होतात, पण आत्म्यावर होतात का, नाही. म्हणून आत्मा ह्या शरीरापेक्षा वेगळा आहे, लक्षात घ्या. आत्मा ह्या शरीरापेक्षा वेगळा आहे. म्हणून त्या आत्म्याचं अस्तित्व आपल्याला पाहायचं आहे. आता या आत्म्याचं अस्तित्व पाहत असताना जीवनाचे 3 महासिद्धांत आहेत. हे 3 महासिद्धांत अभ्यासाचे. पहिला सिद्धांत आहे आत्मा सर्वत्र, सर्वाठाई एक आत्मा पाहणे. पुन्हा पुन्हा हेच येणार, कोणीही कीर्तनकार, प्रवचनकार, भजनकार कोणीही येऊ, तो एकच गोष्ट सांगणार की सर्वाठाई आत्मा. काल सांगितलं ना, रेड्यामुखी वेद उजवली, भिंत चालवली, ऐकली. ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, गाढवाला एकनाथ महाराजांनी पाणी पाजलं, आपलं गंगेचं जे तीर्थ होतं ते तीर्थ पाजलं आणि त्याचा जीव वाचवला. सर्वाठाई एक आत्मा, याला भगवद्गीता असं म्हणतात. आणि दुसरं आहे देह नाशवंत, हा देह संपणारा आहे. हे कळलं पाहिजे, हे सिद्धांत आहेत. हे ज्याला याचं ज्ञान झालं त्याला भगवद्गीता कळली. आणि तिसरं आहे स्वधर्म अबाध्य. आपण जो धर्म, आता पुन्हा इथं शब्द आला बघा, धर्म म्हणजे कर्म. आपलं जे कर्म आहे त्याला कुठलीही बाधा नाही. कर्म आपण कसं करायचं हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. मग आत्मा अनंत आहे, सर्वव्यापी आहे. आणि मोक्ष, प्रत्येकजण काय सांगतो, मोक्ष. मोक्ष म्हणजे काय, आत्मतत्व पाहणे, आपल्या शरीरात असलेला आत्मा ओळखणे. इतरांच्या शरीरात असलेला आत्मा आणि आपल्या शरीरात असलेला आत्मा सारखा आहे हे ओळखणे, याला आत्मतत्व पाहणे असं म्हणतात. आता प्रश्न असा आहे, आपण काय करतो, सगळ्यांना सारखं एकत्र जर पाहिलं तर चांगलं दिसतं, सुंदर दिसतं. परंतु त्याला सुटं करून पाहिलं की मग आपोआप त्याचं रूप बदलतं. एक बहारदार चांगली अशी भारीची पैठणी आहे, 25,000 50,000, ज्याच्या ऐपतीप्रमाणे मनात किंमत गृहीत धरा, अशी एक पैठणी आहे. चांगली जरतारी अशी एक पैठणी आहे. आणि ही पैठणी एकत्रितपणे पाहिली आपण तर किती सुंदर दिसते. दुकानात अडकवलेली आहे, सुंदर दिसते, छान दिसते. ती घरी आणली, एक छान कात्री घेतली आणि तिचे लहान 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 तुकडे केले, काय होईल हो? ती पैठणी वाटेल? नाही वाटणार. मग तेच सांगितलेलं आहे, जी पैठणी आपल्याला पाहायची, जे रूप पाहायचं आहे, जे आत्मतत्व पाहायचं आहे ते पूर्ण पहा. असं एक एक तुकडा काढून पाहू नका. आता तुकडा म्हणजे कसा, मी ब्राह्मण, मी मराठा, मी सुतार, मी कुणीतरी गावचा पाटील, मी कुणीतरी असा, मी हे पाहूच नका. ह्या सगळ्यांना एकत्र पहा. मी हिंदू, मी मुस्लिम, मी ख्रिश्चन, मी ईसाई, हे तुकडे केलेले आहेत आपण.
आपण काय केलंय, याला जातीमध्ये, धर्मामध्ये, वर्णामध्ये याला काय केलंय, आपण तुकडे तुकडे केलेले. आणि हे तुकडे आपण आपलं हे भरजरी वस्त्र म्हणून त्याला आपण दाखवू लागलो जगाला. हे भरजरी वस्त्र नाही आहे. सगळ्या ठिकाणी पूर्ण पृथ्वीवर जेवढे जीव आहेत तेवढा आत्मा एक आहे. हे तत्व पहा. हे तत्व ज्या दिवशी पाहिलं त्या दिवशी खरी पैठणी तुम्हाला दिसेल. आपण काय केलंय, जसं बेडूक असतो की बेडूक काय करतो, पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी बेडकं पाहिलेले, जोरजोरात ओरडतात. ते एका विशिष्ट कुपामध्ये बसलेले असतात. कूपमंडूक वृत्ती असं त्याला म्हणतात. एका विशिष्ट खड्ड्यामध्ये असतात आणि जोरजोरात ओरडतात, जसं काय त्या खड्ड्याचे राजा आहे. तशी वृत्ती म्हणजे आपण आपला जो अभिमान आहे, जातीचा अभिमान असो, धर्माचा अभिमान असो, वर्णाचा अभिमान असो, संपत्तीचा अभिमान असो, ह्या श्रीमंत गरीब काळा गोरा नाही नाही ते भेद आपण निर्माण करून ठेवले. हे भेद, हे तुकडे सगळे एकत्र पहा. गरीब असो, श्रीमंत असो, उच्च असो, नीच असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणीही असो, या सगळ्यांठाई एकच आत्मा आहे. एकच परमेश्वर सगळ्यांच्यामध्ये वास करतो आहे. हे पहा. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला हे मानवता धर्म किंवा भगवद्गीता कळली असं त्याचा अर्थ होईल. हे कळण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला थोडं तरी मृत्यूची जाणीव ठेवावी लागते. प्रत्येकाला जायचं हे लक्षात ठेवावं लागतं, पण ते लक्षात राहत नाही. आधी पलंगी झोपती, तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले, आधी पलंगी झोपती शेवटी गोवऱ्याची संगती. लक्षात ठेवावं लागतं. पलंगावर झोपताना आपल्याला गवऱ्यावर झोपावं लागणार हे लक्षात ठेवावं लागतं. एकमेकाची दहने पाहती न होती शहाणे. एकमेकाचे दहने पाहतो. आपले आजोबा गेले, आपले काका गेले, आपले मामा गेले, कोणी गेले, आपल्या नात्यातले सगळे एक एक रोज कोणीतरी चाललेलंच असतं. आपण पाहत असतो त्या वाटेने चाललेलं वैकुंठभूमीकडं, परंतु आपण जाणार आहेत असं कुणाला वाटत नाही. आपण अमर आहेत आणि आपण एक 7 पिढ्याचं काहीतरी कमवून ठेवावं अशी प्रत्येकाची भावना असते. हे चुकीचं आहे. स्मशानभूमीकडं सुद्धा पाहायला पाहिजे. मरावे कसे असा एक अध्याय याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये, मरावे कसे याच्यावर एक सुद्धा अध्याय आहे. कधी प्रसंग आला तर तो अध्याय आपण घेऊ. तर मरण्याची सुद्धा आपल्याला एक विशिष्ट पद्धत आहे, कसं मरावं हे पण सांगितलेलं आहे. मग आपण काय करतो, सगळ्याच्या ठिकाणी आत्मतत्व आणि आपल्यातलं सुद्धा आत्मतत्व आपण ओळखतच नाही. आपण आपला देह म्हणजे सगळं काही समजत असतो. त्या देहाला जे नाव दिलंय ते नाव म्हणजे सगळं समजत असतो. या देहामध्ये आत्मा आहे आणि तो परमेश्वर आहे. म्हणजे देह काय झाला, मंदिर झाला. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. हा देह मंदिर आहे. मंदिराची तर काळजी घ्यायचीच आहे. मंदिर घाण करायचं नाही, स्वच्छ ठेवायचं. पण खरी काळजी कोणाची घ्यायची, आत्म्याची घ्यायची, परमेश्वराची घ्यायची. त्यात आत जो आहे त्याला खुश करायचं, त्याला सुखी करायचं, त्या देहाला सजवायचं नाही आहे. आपण काय करतो, तुरुंगामध्ये कैदी असतात, काळजी कैद्याची घ्यायची असते, तुरुंगाच्या भिंतीची नाही. आपण भिंतीची जास्त काळजी करतो. तर भगवद्गीतेमध्ये असं सांगितलंय की तुझ्यामध्ये आहे त्याला बाहेर काढ, त्याचा विचार जास्त कर. आणि म्हणून हा जो देह आहे, हा देह आत्मतत्व पाहण्याचं साधन आहे. समजा देहच नाही तर आत्मा कुठे आहे? देह, आत्म्याला राहण्यासाठी देह पाहिजे. देवाला सुद्धा काही काम करायचं असेल तर देहाचा अवतार घ्यावा लागतो. रामाचा घ्यावा लागतो, कृष्णाचा घ्यावा लागतो, ज्ञानेश्वरांचा घ्यावा लागतो. हे आत्मतत्व पाहण्यासाठी आत्मा असावा लागतो आणि शरीर असावं लागतं. ती मानवी असावं लागतं. मानवालाच कळतं आत्मा फित्मा, बैलांना जनावरांना नाही कळत. आपल्याला कळतं म्हणून तर पाठवलं इथं. म्हणून तर ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतला आहे. म्हणून तर ज्ञानेश्वरी आपल्याकडे आहे. म्हणून तर आपल्याला ती वाचायची आहे. म्हणून तर ती समजून घ्यायची आहे आणि आपण आपलं आत्मतत्व शोधायचं आहे. मग देह जर धर्माचरणाचं साधन असेल, देह जर ईश्वर प्राप्तीचं साधन असेल, तर त्यातून धर्माचरण झालंच पाहिजे. देह दिलाय कशासाठी तुम्हाला? धर्माच्या आचरणासाठी दिलाय, सुख भोगण्यासाठी नाही. मग धर्माचं आचरण करायचं असेल तर या देहाने सेवा झाली पाहिजे. कुणाची सेवा झाली पाहिजे? हरिजनांची, गिरिजनांची सेवा झाली पाहिजे. जे पीडित आहेत, जे पीडित आहेत, दलित आहेत, जे अन्नाला भुकेलेले आहेत, त्यांची सेवा करायची.
हरिजनांची सेवा करायची आहे, गायीची, प्राण्यांची, बैलांची सेवा करायची आहे. शेतकरी गायीची सेवा करतो की नाही? शेतकऱ्यांनीच करावं असं काही नाही, सगळ्यांनी करावी. आपल्या परीने जेवढी होती तेवढी आपण सेवा करावी. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव आहेत, हे कशासाठी सांगितलं आपल्याला? तिची फक्त पूजा करायसाठी नाही आहे, तिची सेवा करायसाठी सांगितलेलं आहे. तिची सेवा करायची आहे आपल्याला, स्वच्छता करायची आहे. स्वच्छतासुद्धा सेवा आहे. आपण काय करतो? हे माझं घर आहे, या घरातला कचरा उचलायचा आणि शेजाऱ्याच्या दारासमोर टाकायचा, ही आपली वृत्ती असते. मग त्याला वास आला काय, त्याच्या घरी घाण झाली काय, मला काही देणे घेणं नाही आहे. मी फक्त माझं बघतो. स्वच्छता म्हटल्यानंतर माझ्या घराची जशी आहे तशी दुसऱ्याच्या घराची पण आहे. त्यांनी त्याची स्वच्छता करावी, आपण आपली स्वच्छता करावी, दोघांनी मिळून रस्त्याची स्वच्छता करावी. असं जर ठरवलं तर सगळं अहमदपूर एका दिवसात स्वच्छ होईल की नाही? मी असं शाळेत नेहमी सांगायचो की आपल्याकडे 5 सेवक आहेत आणि 5000 विद्यार्थी आहेत. 5000 विद्यार्थ्यांनी एक एक कागद टाकला. 5 सेवकांना दिवसभर त्रास व्हायला. त्याच्याऐवजी 5000 विद्यार्थ्यांनी एक एक कागद उचलला तर 5000 कागद पण सापडणार नाही. प्लास्टिक बॅग बंद झाल्यात, रस्त्यावर कचरा नाही, लक्षात ठेवा. आपण आपल्या स्वतःनी जर असं ठरवलं की प्लास्टिक बॅग घ्यायचीच नाही तर कचरा होणारच नाही. मग कचरा उचलणं किंवा स्वच्छता ही सुद्धा एक सेवा आहे, समाजसेवा आहे एक प्रकारची. प्राण्यांची सेवा आहे, पक्ष्यांची सेवा आहे. उन्हाळ्यामध्ये आता 48 डिग्रीपर्यंत तापमान चालू आहे. पाणी नाही म्हणून पक्षी मरत आहेत. आपल्या गच्चीवर एक पाण्याचं गाडगं भरून ठेवा, मडकं भरून ठेवा, त्याला थोडेसे तांदळाचे कण टाका. एवढी सेवा केली तरी भरपूर झाली. काय फार सेवा म्हणजे काय फार काही नसते. सेवाभाव याचं एक यदुनाथ थत्तेंनी उदाहरण दिलं. सेवा म्हणजे काय असतं? एक बाई आहे आणि मोठी मोळी तिने लाकडाची जमा केली. आता ती मोळी तिला उचलत नाही, तर दुसऱ्याने तिला मदत करायची आहे. तिची फक्त जमिनीपासून तिच्या डोक्यापर्यंत उचलून द्यायची, तिच्या घरापर्यंत घेऊन जायची नाही. जमिनीपासून तिच्या डोक्यापर्यंत जरी उचलून दिली तरी सेवा झाली. सेवा ही साधी गोष्ट आहे, पण ती फक्त इच्छा पाहिजे, आपल्याला करता आली पाहिजे. म्हणून सेवा भाव असणं हे धर्माचरणाचं साधन आहे. आणि सेवेसारखं मोठं फळ कशातच नाही आहे. सेवेसारखा देव कशावरच खुश होत नाही. देव प्रसन्न करायचा असेल तर सेवा करा. आणि प्रत्येका ठाई आत्मा एक आहे, परमेश्वर एक आहे असं समजून प्रत्येकाने सेवा करा. ऑटोमॅटिक देव सगळ्यांना मिळेल आणि तो सगळ्यांना प्राप्त व्हावा असंच ज्ञानेश्वरांनी प्रसादनात मागितलेलं आहे. अपंगाची सेवा करा. अपंग व्यक्ती आहे, चालता येत नाही. दोन्ही डोळ्यांनी आंधळी व्यक्ती आहे, रस्ता क्रॉस करता येत नाही. ज्या समाजामध्ये अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा, परंतु आपला अहम वाढवा येतो. लक्षात ठेवा. बसमध्ये एखादी स्त्री उभी असेल आणि आपण बसले असतो माझ्यासहित सगळे, पण आपण तसं दाखवत नाही. तिला जागा मिळावा असं वाटत नाही. तिला उठून जागा देणं ही सुद्धा सेवाच आहे. पण त्याला एक हिंमत लागते, त्याला एक बळ लागते. ते फक्त महात्मा गांधींच्याकडे होतं. तसं बळ आपल्या अंगी असलं पाहिजे. अनाथांची सेवा करा. अहमदपूरमध्ये एक अनाथाश्रम निघालेला आहे. अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम हे समाजाला लागलेले शाप आहेत असं काल परवा एका कीर्तनात महाराजांनी सांगितलं. आणि मी जे सांगतो ना ते कुणाचं तरी घेऊन सांगतो, माझ्या मनाचं काहीही सांगत नाही. मला याचं क्रेडिट नाही. मी फक्त जे ऐकलेलं आहे, जे वाचलेलं आहे ते तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो, हे प्रामाणिकपणे सांगतो. वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम हे हिंदू धर्माला किंवा समाजाला लागलेले शाप आहेत. तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन या, अनाथाश्रमामध्ये जाऊन या, काय परिस्थिती आपल्याला कळतं. मूकबधिराच्या शाळेत जाऊन या, काय परिस्थिती आपल्याला कळतं. त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हे बघा. आपल्या घरी दिवाळी साजरी होत असताना त्यातले 2 फटाके त्यांना द्या, त्यातले 2 लाडू त्यांना द्या. वृद्धाश्रम आपल्या घरी लग्न झाले, 50 साड्या आल्यात, कपाटं पुरत नाहीत. कपाटं नवीन खरेदी करतो आपण, खोल्या नवीन बांधतो, परंतु ते काढून टाकण्याचा प्रयत्न नाही करत. त्याच्यातल्या एक 10 साड्या उचला, वृद्धाश्रमात नेऊन द्या, काय फरक पडणार आहे. हे केलं तर खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे किंवा धर्माचरण आहे. वृक्षांची सेवा करा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही असं काहीच नाही, सगळंच सांगितलं. ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी सगळंच सांगून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे आणि त्याचं पालन करायचं आहे. वृक्षांची सेवा करा आणि रोग्यांची सेवा करा. दवाखान्यांचा, सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला दिसेल आज कित्येक नेत्यांचे लोक रोज कमीत कमी 5-50 सत्कार होतात, आपण पाहतो.
50 शाली येतात, घरी ठेवतात, कुणाला देणार नाहीत, काही करणार नाहीत. संध्याकाळी त्यांनी आज आलेल्या दिवसाच्या 50 शाली जमा कराव्यात, संध्याकाळी सरकारी दवाखान्यात जावं, झोपलेल्या सगळ्या आजारांच्या पाठीवर टाकाव्यात. समाजसेवा होईल की नाही? अशी सेवा नाही करायची. मग त्याला मतदानाच्या दिवशी 200 रुपये नेऊन द्यायचे. अशी सेवा होते. मग अशी सेवा करा ना, लोक तुम्हाला निवडून देतील. पण अशी सेवा नाही करत. तर अशी सेवा करायला पाहिजे. आणि सेवेचं जे फळ आहे त्याचं सर्वोत्तम उदाहरण जगातलं एकच आहे, भक्त पुंडलिकाचं. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. विठ्ठल त्याच्या भेटीसाठी आला, देव दर्शनासाठी आला. भक्ताच्या सेवेचं फळ लक्षात घ्या. देव भक्ताच्या दर्शनासाठी आला, परंतु पुंडलिक त्याच्यापेक्षा बहादर. पुंडलिकाने सांगितलं, मला वेळ नाही, मला सेवेचा आनंद घ्यायचा आहे, मला हे फळ नको, मला ईश्वर नको, तू हे वीट घे. टाकली मागं आणि उभं राहायचं म्हणून सांगितलं. 28 युग उभा आहेत, आपल्या सगळ्यांना दर्शन देतोय. आपण घरी आई वडील आजारी सोडतो आणि वारीला जातो. पुंडलिकाचा अपमान आहे. पुंडलिकाकडे जायचं असेल तर आई वडिलांची सेवा करा. पुंडलिक तुमच्या भेटीला येतो, विठ्ठल पण तुमच्या भेटीला येतो. हाच संदेश याच्यातून दिलेला आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, कार्य प्रेमे मातलाशी, उभे केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. वीट मागे भिरकावून एवढा धीटपणा केलास, देवाला पण तू पावला नाहीस. आणि देव पण किती दयाळू आहे बघा. तो युगानुयुगे पुंडलिकाची वाट पाहत उभा आहे, तुम्हाला येऊन भेटेल म्हणून. त्याने अवतार संपवलेला नाही, तो आपल्या सर्वांच्यासाठी उभा आहे, त्याच्यासाठी उभा आहे, पुंडलिकाच्या निमित्ताने उभा आहे आणि आपल्या सर्वांचं कल्याण करतो आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीता आहे, आपल्या सर्वांचं कल्याण करते आहे. हे निमित्त आहेत, लक्षात घ्या. आणि या निमित्ताने आपलं भलं होणार आहे. मी अजून एक शब्द असा सांगितला होता, धर्म म्हणजे कर्म. आणि हे कर्म कसं करावं हे पण भगवद्गीतेत सांगितलं आणि याच अध्यायात सांगितलेलं आहे. या अध्यायातली 47वी ओवी आहे. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्मफले हेतुर्भ्रुमा ते संगोस्त्व कर्मणी. अशी ही ओवी आहे. या ओवीचं पुन्हा विनोबाकडं आपण जाऊ. त्यांनी मराठीत असं सांगितले, कर्मातची तुझा भाग. आपला भाग कशात आहे? कर्म करण्यात आहे, फळात नाही. फळात नसो कधी. आपला भाग किंवा आपला हिस्सा, आपलं फक्त कर्म जे आहे ते कर्मातच आहे आणि दुसऱ्या फळामध्ये नाही, त्याच्या रिझल्टमध्ये नाही. नको कर्मफळी हेतू, म्हणजे कर्माच्या फळाचा हेतू मनात ठेवून कर्म करू नको. अकर्मी वासना नको. अकर्म ह्या अर्थाने की कर्म करत असताना त्याच्यामध्ये तुझी वासना नको. देवाला नैवेद्य दाखवत असताना गुलाबजामुन केले ते मला कधी मिळतील ही वासना झाली, लक्षात ठेवा. आणि तुमचं मन जर त्या गुलाबजामुनमध्ये अडकलेलं असेल तर देव स्वीकारणार नाही, कारण तुझं मन गेलंय, तुझं तू बघ. आपल्याला त्याला जर द्यायचं असेल तर त्याच्यात वासना नको आहे, हे तुझंच आहे अशी भावना पाहिजे. नामदेवानी जसा नैवेद्य दिला तसा नैवेद्य आपण दिला पाहिजे, त्याच्यात वासना ठेवली नाही पाहिजे. म्हणून निष्काम कर्म मा फलेषु कदा कर्मण्यवाधिकार असते म्हणत असताना निष्काम कर्म सांगितलेलं आहे. आणि हे निष्काम कर्म म्हणजे कर्माचा आनंद घ्या, सेवेचा आनंद घ्या. पुंडलिकाने घेतला तसा आनंद घ्या, देवाची इच्छा करू नका. तो आनंद जास्त महत्त्वाचा आहे. त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. एक चित्र काढण्याची स्पर्धा आहे, चित्रकला शिक्षकांनी स्पर्धा ठेवलेली आहे. एक निसर्ग चित्र दिलंय, छान चित्र काढा, रंगवा आणि आम्हाला दाखवा. जे काढतील त्यांना आपण काय करू, त्या चांगल्या चित्राला बक्षीस देऊ असं ठरलं. पण त्यांनी काय केलं, चित्र काढलं नाही काढलं काहीच पाहिलं नाही. सगळ्यांना सांगितलं तुम्हाला एक एक पेन्सिल बक्षीस, जा घरी. आनंद होईल? मुलांना आनंद होईल? नाही. मुलांना ते चित्र पाहून त्यांनी त्याचं चांगलं वाईट ठरवल्यानंतर आनंद होईल. म्हणजे चित्र काढण्यामध्ये आनंद आहे, बक्षिसामध्ये आनंद नाही, लक्षात ठेवा. तो विद्यार्थी चित्र काढतोय ना, तर ते कर्म जे करतो आहे त्या कर्मात आनंद आहे, बक्षिसात आनंद नाही आहे. बक्षीस मिळेल नाही मिळेल, आज मला हे कर्म करायचं आहे, चित्र काढण्याचा आनंद मला घ्यायचा आहे, असा आनंद तो घेतो. आता काय परिस्थिती आहे, बाळ जन्मलं की 8वी पास, लक्षात ठेवा. बाळ जन्मलं की 8वी पास, त्याचं शाळेत फक्त नाव घालायचं 6 वर्ष झाले
या 8वीपर्यंत त्याचं नाव कोणी काढत नाही, त्याला कोणी नापास करत नाही. म्हणजे परीक्षा द्यायची गरज नाही, अभ्यास करायची गरज नाही, त्याला डिग्री मिळून जाते. असं पुढे केलं समजा. ते आता ही लहान मुलं आहेत म्हणून शासनाने काय केलं की ह्यांच्या मनावर परिणाम होतो, नापासचा शिक्का वगैरे नको म्हणून त्यांना सगळ्यांना पास करा असं सांगितलं. परंतु मी शिक्षक झालो, मी काही डिग्र्या कमवल्या, ह्या डिग्र्या जर मला कष्ट न करता मिळाल्या असत्या, काही उपयोग होता का त्याचा? मला कष्टाचा आनंद महत्त्वाचा आहे का त्या डिग्रीचा आनंद महत्त्वाचा? कष्ट करून मिळवलेल्या डिग्रीचा आनंद महत्त्वाचा आहे. म्हणून कष्टाचा आनंद महत्त्वाचा, सेवेचा आनंद महत्त्वाचा. लक्षात ठेवा. झाड लावलं, झाडाचं फळ मला खायचं आहे, तर फळ खाण्यामध्ये तर आनंद सगळ्यालाच आहे, प्रश्नच नाही. पण झाड लावण्याचा आनंद कधी बघितला आहे? तो आनंद फार मोठा असतो. एक आजोबा होते म्हातारे, आणि ते काय करत होते, एक झाड लावत होते. वय वर्ष असेल 70, 80, 90 आसपास काही. आणि ते जे झाड लावत होते ते अक्रोडाचं होतं. आणि अक्रोडाच्या झाडाला 25 वर्षाला फळ येतं. लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये झाड लावणारा आजोबा शिल्लक राहणार नाही. मग त्यांना विचारले, का लावताय तुम्ही? तुम्हाला याचं फळ मिळणारच नाही. ते म्हणजे मी लावतो आहे, तो माझा नातू, पण तू कोणीतरी याचे फळं खाईल, समाज खाईल, कोणीतरी खाईल. मला आनंद कशात आहे? झाड लावण्यात. त्याची फळं लोकांनी खाण्यात आहे, लोकांनी खाण्यात आहे, मीच खाण्यामध्ये नाही आहे. हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे का? तर ह्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर सोडी सोन्याचा पिंजरा, गीत आपण ऐकलेलं असं सगळ्यांनी. तुझं पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने, तुझं भोवती वैभव माया, फळं रसाळ मिळती खाया, असं म्हटलं जातं. ही रसाळ फळं आयती पिंजऱ्यात मिळतात. हो, गोडी आहे का? नाही आहे. पिंजऱ्यामध्ये आयतं फळ मिळतं, याच्यात गोडी नाही आहे. म्हणून कवीने सांगितलंय, हा पिंजरा सोड, हे आयती फळं सोड, आणि बाहेरचं वैभव बघ, जग बघ. म्हणजे कष्टाचा आनंद घे, कर्माचा आनंद घे, फळाचा आनंद महत्त्वाचा नाही आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपला धर्म असा वेगवेगळा असतो, हेही लक्षात ठेवा. पतीच्या ठिकाणी पतीचा धर्म असतो, पत्नीच्या ठिकाणी पत्नीचा असतो, मुलाच्या ठिकाणी मुलाचा असतो, ग्राहकाचा धर्म असतो, व्यापाऱ्याचा धर्म असतो. प्रत्येकाचा धर्म वेगळा असतो. राज्यशासक असतील तर त्यांचा राष्ट्रधर्म असतो. एखादी गोष्ट राष्ट्रहिताच्या आड येत असेल तर ती किती पवित्र असो, राष्ट्रहित तिथं महत्त्वाचं आहे. झाशीच्या राणीला झाशीचं युद्ध करताना एक मंदिर होतं गावाच्या बाहेर असलेलं, ते मंदिर तिथं युद्ध करायला अडचण करत होतं. झाशीच्या राणीने ते मंदिर पाडलं, सरळ सरळ दुसरीकडे बांध. हे मंदिर पाडलं. खरं म्हणजे आता आपण काय म्हणलं असतं, देवाचं मंदिर आहे, पाडलं, हे पाप आहे. पाप वगैरे काही नाही आहे. इथं धर्म कोणता महत्त्वाचा आहे? राष्ट्रधर्म महत्त्वाचा आहे. ज्या झाशीमध्ये जे जनता राहते, रयत राहते, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची आहे? झाशीच्या राणीची आहे. म्हणून तिने तिच्या धर्माचं पालन केलं. मग इथं अधर्म कृत्य झालं तरी चालतं. तर हे धर्म असा विशिष्ट मर्यादेमध्ये आपण बांधून ठेवायचा नाही. तो समाजाच्या हितासाठी धर्म आहे, धर्माच्या हितासाठी समाज नाही आहे. म्हणून समाजाला बळी धरायचं नाही. तो धर्म थोडा बहुत कमी जास्त झाला तर चालेल, पण समाज चांगला टिकला पाहिजे, समाज चांगला जगला पाहिजे. आपण नेहमी सुखाच्या पाठीमागे पळत असतो, आणि जे सुख आपण पाहतो ते वस्तू सापेक्ष असतं. वस्तू संपली की सुख संपलं. पेढा आला, हातावर ठेवला, खाल्ला, संपलं, सुख संपलं. हे क्षणिक सुख आहे, देहाचं सुख आहे. आत्मिक सुख हे कायम असतं, चिर असतं, आणि ते आत्मिक सुख मिळवायला पाहिजे. आपण पेढा खाल्ला, त्याचं समाधान सुख आपल्याला मिळालं, ते क्षणिक सुख आहे. परंतु एखाद्याच्या घरी भाकरी नसेल, एखाद्याच्या घरी गोड खायला मिळत नसेल, झोपडपट्टीमध्ये जाऊन जर तुम्ही त्या दिवशी लाडू वाटले, तर ते आत्मिक सुख आहे, आणि ते चिरंतन आहे. लक्षात ठेवा. हे चिरंतन सुख मिळवायचं आहे, क्षणिक सुखाच्या पाठीमागं लागायचं नाही आहे. हे झालं सुखाचं. पण संतांनी दुःख मागितलं, उलट काम असेल. म्हणून संतांनी आपल्यामध्ये फरक आहे. संतांनी दुःख मागितलंय, कारण दुःख हा ईश्वराशी जोडणारा योग आहे. लक्षात ठेवा. विषाद योग ज्याला म्हटलेला आहे. दुःख हे आपल्याला ईश्वराशी नेऊन जोडतं. म्हणून दुःख आलं की ईश्वराची आठवण होते. म्हणून कुंतीनं मागितलं, मला कायम दुःख दे.
तुकारामांनी मागितलं मला सुद्धा दुःख दे. आणि कधी कधी काय होतं, आता ह्याच्याही पुढची स्टेज, खूप दुःख होतं माणसाला. अहो एखाद्याच्या घरी आता आज एक राणे नावाचा सैनिक वारला आहे, किती दुःख असेल त्याच्या घरी, विचार करा. त्याच्या पत्नीला किती दुःख असेल, त्याच्या आईला किती दुःख असेल, त्याच्या वडिलांना किती दुःख असेल. एक तरुण मुलगा गेल्यानंतर त्याच्या आईवडिलांना किती मोठं दुःख होत असेल. मग अशा वेळी काय वाटतं की नाही, देव नाहीच, मी काय पाप केलं होतं. देवाचं अस्तित्व आपण मान्य करत नाही अशा वेळेला. परंतु अशा दुःखातही जो देवाला, ईश्वराला चिकटून राहतो, तो हे दिवस विसरतो, हे दिवस संपतात आणि पुन्हा शोकात जेवढा मागं जात असतो तेवढाच पुढं जातो. पुढं तेवढं सुख आपल्याला मिळतं, फक्त तेवढ्या वेळापुरतं दुःख सहन करावं लागतं. आणि ते दुःख सहन करण्यासाठी सद्गुरू चुडामणी बालादास महाराज, रेणुका माता यांच्या चरणी शरण जावं लागतं. तुकाराम महाराजांच्या चरणी शरण जावं लागतं, ईश्वराच्या चरणी शरण जावं लागतं. आपली दुःख त्यांना सांगावी लागतात, ते दुःख आपलं ऐकतात आणि आपल्या प्रारब्धात जे आहे तेच होणार असतं. फक्त दुःख सोसण्याची ताकद संत मिळवून देतात, दुःख दूर करत नाहीत. हे पक्क लक्षात ठेवा. दुःख एकदम दूर होत नाही. संत म्हणजे छत्री आहे. छत्री काय करते, पाऊस बंद करते का? नाही करत. फक्त आपलं पावसापासून थोडंसं वाचव, ते काम संत करत असतात. संत तुकारामांनी आयुष्यात सुख नाकारलं. मोठी सावकारी होती, भरपूर जणांच्या जमिनी होत्या, सोनं होतं, नाणं होतं, पैसा होता, दुष्काळ पडला, उपरती झाली. आत्मतत्व कळलं, एका दिवसामध्ये सगळ्यांना परत करून टाकलं. सगळ्यांना बोलवलं, हे बघा माझ्याकडे धान्याचे कोठार आहेत, हे सोनं नाणं तुमचं आहे, हे तुमचे जमिनीचे कागद आहेत, सगळे एका दिवसात वाटून टाकले. आणि दुःख मागितलं. कशामुळं? मला ईश्वराशी योग करायचा आहे, जोडायचं आहे, तर मला दुःख पाहिजे. त्यांच्या घरी खूप गरिबी होती. कीर्तन भजन करून जेवढं काही येईल, कोण देतील त्याच्याप्रमाणे घर चालायचं. आणि पंक्तीला 8-10 माणसं असायची. आपल्या ताटात असेल आणि समोर जर उपाशी आला तर त्यांनी तेही देऊन टाकायचे. अंगीचे पण जे काय असेल ते देऊन टाकायचे, अशी वृत्ती होती. मग त्यांना शिवाजी महाराजांनी त्यांची कीर्ती ऐकली. शिवाजी महाराज त्यांच्याकडे आले, त्यांची भेट झाली वगैरे प्रसंग आहेत. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना एक नजराणा पाठवला. तुकाराम महाराजांच्या खूप घरी गरिबी आहे म्हणून त्यांनी नजराणा पाठवला. आता महाराजांचा नजराणा म्हटल्यानंतर काय काय असेल, मध्ये हिरे मोती माणिक पैसा सगळं काय असेल, ते सगळं सुख ताट भरून आलं. तुकाराम महाराजांना आनंद व्हावा का दुःख? दुःख झालं. विठ्ठलाच्या पुढे जाऊन उभं राहिले. विठुराया, माझ्या भक्तीचं हे फळ नाही, हे मी तुला मागितलं नाही. अरे मी दिलंय, मला नको आहे हे. विठुरायाला तिने विनंती केली, तिथं अश्रू ढाळले आणि सांगितलं, ही चिरीमिरी द्यायलास तू मला ही लालूच दाखवायलास आणि ही लालूच दाखवून तुझ्यापासून मला तोडायला. अरे मी दुःखात राहिलं तर तू माझ्याजवळ राहशील, मला वैभवात राहायचं नाही. मला हे अशी लालूच दाखवू नको, मला अशी चिरीमिरी दाखवू नको. मी कोणत्या खात्याचा क्लर्क नाही आहे, थोडे बहुत पैसे घेतले की सगळं झालं, मिटलं काम बनायला. मला अशी लालूच दाखवू नको, असं म्हणून मोठ्या अगदी विनयतेने त्यांनी तो नजराणा परत केला. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात कर्म, याला म्हणतात ज्ञान. आणि असं मान सन्मान पैसा हे भक्तीचं फळ नाही, लक्षात ठेवा. आत्मिक समाधान, आत्मतत्व शोधणे हे भक्तीचं फळ आहे. आणि त्याच्यासाठी काही आपल्यातले षडविकार आहेत, ते कमी करावे लागतात. त्यातला पहिला विकार आहे क्रोध. सुख दुःख समवृत्ती असली पाहिजे. आणि क्रोध कधी येतो माणसाला? जेव्हा एखादी आपली इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळी क्रोध येतो, लक्षात ठेवा. माझ्या मनासारखं नाही झालं की मला क्रोध येतो, बरोबर आहे. हे माईक चालता चालता बंद पडलं, मला त्या माईक चालवण्याचा राग येतो. माझ्या मनासारखं नाही झालं. आपल्या मनासारखं होत नाही म्हणलं की आपले क्रोध उफाळून येतात. म्हणून याच्यामध्ये एक असा श्लोक दिलेला आहे, दुसऱ्या अध्यायातला 63वा श्लोक आहे. क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहाच स्मृतिविभ्रम, स्मृतिभंशाद बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. असा संस्कृतमध्ये आहे. त्याचं पुन्हा मराठीत मी तुम्हाला सांगतो.
क्रोधातून जडे मोह. माणसाला राग आला की मोह उत्पन्न होतो. मोहाते स्मृती लोपली. मोह झाला की आठवणीतलं सगळं जातं. रागात आलेल्या माणसाला काही आठवतं का हो? समोर आपले वडील आहेत, बायको आहे, मेहुणा आहे, भाऊ आहे, काही कळतं का? रागात आलं की सगळं विसरतो. मोहाते स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश. स्मृती लोपली, स्मृती नाहीशी झाली की बुद्धी नाहीशी होती. बुद्धी काम करत नाही. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती म्हणजे आत्मविनाश. त्याला साधा शब्द वापरला आहे विनोबा भावेंनी, आत्मविनाश. म्हणजे जर राग आला तर रागातून मोह, मोहातून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून आत्मविनाश. म्हणजे राग आणि भीकमाग, साधा सोपा शब्द. राग आणि भीकमाग. रागाने जे जे कृत्य केलेत ते जेलमध्ये बसलेत, ते फाशीवर गेले. रागातून निर्माण झालेल्या कोणत्याही गोष्टीचा कुणालाही फायदा झाला नाही. काही पुराणातले दाखले असतील, पण त्या दृष्टीने सुद्धा राग वाईटच आहे, असं आपण कधीतरी अजून पुढच्या अध्यायामध्ये बघू. जसं आर्य चाणक्याला राग आला होता, तो राग सुद्धा वाईटच. त्यांनी वाईटातून चांगलं केलं, पण राग तो वाईटच. राग हा वाईटच असतो. सॉक्रेटिस राग घालवायचा कसा, याची काही 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. फार सोपी साधी उदाहरण आहेत. सॉक्रेटिस नावाचा एक तत्ववेत्ता होता, आणि तो तत्ववेत्ता असल्यामुळं त्याच्याकडे विद्यार्थी यायचे, काही चर्चेला लोक यायचे. त्याच्या हॉलमध्ये चर्चेसाठी काही विद्यार्थी बसले होते, प्रश्नोत्तर चालू होते, चर्चा चालू होती. आणि सॉक्रेटिसला अशी चर्चा करताना, वाचन करताना कशाचंच भान राहायचं नाही. किती वेळ गेला हे कळायचं नाही. मग अशा वेळेला बायकोची परेशानी होती. बायको त्रासिक होते. तिने सुरुवातीला समोर जाऊन 1-2 चक्रा मारून पाहिलं, काही खुणा करून पाहिल्या, हळूहळू काही वाजवून पाहिलं. त्यांचं लक्ष नाही, त्यांचं आपलं चालूच आहे. थोड्या वेळाने तिने काय केलं, घरामध्ये जेवढे भांडे होते ते सगळे एकावर एका आपटायला सुरुवात केली. सगळे फरतळातले भांडे काढले आणि खडखड 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 आपटायला सुरुवात केली. तरीही बाबामध्ये काही फरक नाही. शेवटी वैतागली, पाण्याची कळशी भरलेली होती, उचलली आणि भडभड भडभड नेऊन त्याच्या डोक्यावर होती. आता बघा, अशा परिस्थितीमध्ये कोणताही पुरुष काय केला असता, रिकामी झालेली कळशी उचलून तिच्या टाळात घातला असता. साधा सोपा उपाय. सॉक्रेटिस होते ते, तुमच्या माझ्यासारखे नव्हते. त्यांनी काय म्हणावं शिष्यांना, शिष्य हो, निसर्गाचा नियम आहे म्हणले. अगोदर गडगडाट होतो आणि नंतर पाऊस पडतो. अगोदर भांडे वाजले म्हणले आणि नंतर माझ्या डोक्यावर पाऊस पडला. हसण्यावर घालवलं, काही नाही, राग नाहीच अजिबात. हे रागाचं एकमेव नाही, असे खूप जे जे मोठे झालेत, संत झालेत, विद्वान झालेत, त्यांनी रागावर नियंत्रण मिळवलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या मुलांना ऊस खायची इच्छा झाली. ऊसासाठी त्यांनी दुसऱ्याच्या शेतावर काम केलं आणि ज्याच्याकडे मळ्यामध्ये ऊस असेल त्याच्याकडून काही 2-4 कांडे ऊस मागून आणला किंवा त्यांनी दिला आणि ते घेऊन निघाले. ते तुकाराम महाराज, मी काय सांगितलं, नेसलेलं पण काढून देणार अशी वृत्ती. मग रस्त्याने कोणतरी मागणारच घेऊन. मग वाटत 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 आले, कोणा नाही दिला आणि एक शिल्लक राहील. आता आवली जिजाई जी होती ती रागात आली. अहो, तुम्हाला दिलेलं घरी पण आणता येत नाही, असा कसा स्वभाव आहे. तिने, आता हे खरं नसेल, हे फक्त आपण रूपकात्मक घ्यायचं आहे. आवली अशी नव्हती की तिने लगेच तुकाराम महाराजाला उठून मारावं, पण असं म्हटलं जातं की तो ऊसाचं एक कांडा शिल्लक होतं, ते उचललं आणि तिने त्या तुकाराम महाराजाच्या टाळ्यात घातलं. त्याचे 2 तुकडे झाले. तुकाराम महाराजांनी एक तुकडा घेऊन तिला बडवून काढला असतं की नाही. तुकाराम महाराज होते ते, त्यांनी तसं केलं नाही. आवले बघ म्हणजे, तू खरी पतिव्रता आहेस. काय केलीस, त्याचे 2 तुकडे केलीस, एक तुला आणि एक मला, कारण तू मला सोडून खात नाहीस. बघा कसा आहे विचार. रागात यायचं नाही, काही हो, कशी परिस्थिती असो. पूर्वीचे ऋषीमुनी जे होते ते खूप कोपिष्ठ होते, तपस्वी होते पण कोपिष्ठ होते. दुर्वास मुनींची एक गोष्ट सांगितली जाते. दुर्वास मुनी अंबरीश महाराजाकडे गेले. त्या दिवशी एकादशीचा दिवस होता. अंबरीश महाराजांचा उपवास होता. दुर्वास मुनी आलेत म्हटल्यानंतर आनंदच होणार की हो. काल आपल्याला पाळेकर महाराज आलेत म्हटल्यानंतर आनंद झाला की नाही, तसा आनंद झाला. मग दुर्वास मुनींनी म्हणजे अंबरीश महाराजांनी दुर्वास मुनींचं स्वागत केलं.
त्यांच्या फराळाची चहा काय याची व्यवस्था केली. पण दुर्वास मुनी म्हणले माझं स्नान राहिले, मी थोडा वेळ स्नान करून येतो आणि त्याच्यानंतर काय असेल ते तुझं आदरातिथ्य स्वीकारतो. ते गेले नदीवर स्नानाला. त्यांना लागला वेळ, खूप वेळ झाला, येतच नाहीत. एकादशी संपायच्या आत सोडायची असा काहीतरी नियम आहे. मग अंबरीश महाराजांनी आपल्या सगळ्या ब्रह्मवंदांना बोलवलं, सल्लागारांना बोलवलं आणि विचारलं की मुनी येत नाही आहेत आणि मला एकादशी सोडायची आहे, काय करू? तर त्यांनी सांगितलं तुम्ही अन्नग्रहण करू नका, थोडंसं पाणी प्या घोडभर आणि आजचा तेवढा काय तुमचा संकल्प असेल तो पूर्ण करा. त्यांनी घोडभर पाणी पिलं आणि तेवढ्यात दुर्वास मुनी आले. आता मुनी ते माझ्या अगोदर यांनी पाणी पिलं, राग आला, लाल झाले आणि त्यांनी मंत्राने एक ब्रह्मराक्षस तयार केला आणि लावला अंबरीश महाराजांच्या मागे. अंबरीश महाराज हे कृष्ण भावना भावित होते, कृष्णाचे भक्त होते, सतत सातत्याने कृष्णाची उपासना करणारे होते आणि सतत स्मरण, कृष्ण भक्ती आणि वागणं अगदी सात्विक, अशा अंबरीश महाराजांना श्रीकृष्ण प्रसन्न होते. असं त्यांनी मग ते पुढं पळत असताना, ब्रह्मराक्षस मागे येत असताना त्यांनी श्रीकृष्णाचं स्मरण केलं आणि भक्ताच्या हाकेला उभं देणे हे श्रीकृष्णाचं किंवा भगवंताचं काम आहे. तो आला पळत, त्यांनी सुदर्शन चक्र सोडलं, ब्रह्मराक्षसाचा नाश केला आणि तेच सुदर्शन चक्र ब्रह्मराक्षसाकडून निघालं आणि दुर्वास मुनींच्या मागे लागलं. आता दुर्वास मुनी त्रासात, ते पुढं पळालेत, ब्रह्मराक्षस त्यांचाच ब्रह्मराक्षस त्यांच्या मागं पळायला आहे. त्याने पण श्रीकृष्णाचं स्मरण केलं, कारण तेही तपस्वी होते. श्रीकृष्णाने सांगितलं इथं मी काही करू शकत नाही, तुझा क्रोध तुझ्या मागं लागलाय, तू बघ काय करायचं ते. आणि अंबरीश महाराजांना शरण जा. ते गेले, त्यांची माफी मागितली आणि मग अंबरीश महाराजांनी क्षमा केल्यानंतर सुदर्शन चक्र वापस गेले. हे क्रोधाचं फळ आहे, लक्षात ठेवा. म्हणून क्रोध जर गेला, तुम्ही एवढ्या भगवद्गीतेमधून फक्त क्रोध एवढा शब्द जरी तुम्ही आपल्या शरीरातून काढून टाकला तरी आत्मतत्व कळलं असं आपल्याला म्हणता येईल. याच अध्यायाला बुद्धियोग असं सुद्धा म्हणतात. बुद्धी ही ईश्वराशी जोडायची असेल तर ती पण तल्लख पाहिजे. सम्राट अकबर आणि बिरबलाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्यात. अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला की मी तुम्हाला 3 प्रश्न सांगतो, त्याचं मला एका वाक्यात उत्तर पाहिजे. घोडा का अडला, भाकरी का करपली आणि पाने का सडली? घोडा का अडतो, एकाच ठिकाणी बांधून ठेवला की अडतो. भाकरी का करपते, एकाच ठिकाणी ठेवली, खालून जाळ लागला की करपून जाते, साधी गोष्ट. आणि पाने का सडतात, पाने एकावर एक रचून ठेवली, नाही फिरवली, हवा नाही लागली की सडतात, साधी गोष्ट आहे, काही वेगळं काही नाही आहे. ह्या तिन्हीचं उत्तर एकच आहे की फिरवणे आवश्यक. फिरवले नाही म्हणून सडले, फिरवले नाही म्हणून अडले, फिरवले नाही म्हणून करपले, साधी गोष्ट. मग बुद्धीसुद्धा तशीच असते. जर एकाच ठिकाणी ठेवली, त्याचा काही उपयोगच नाही केला तर बुद्धी अशीच सडते, बुद्धी अशीच करपते, बुद्धी अशीच नाश पावते, बुद्धी अशीच अडते, कुठंच काम करत नाही. म्हणून बुद्धी जर आपल्याला चांगली ठेवायची असेल तर काय करावं लागतं, बुद्धीला फिरवावं लागतं. फिरवावं लागतं म्हणजे कुठं फिरवावं लागतं, केल्याने देशाटन, सभेत संचार, मनुजा पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार. देशाटन करावं लागतं. ज्ञानेश्वरांनी पण पूर्ण देश फिरला, विवेकानंदांनी पूर्ण जग फिरलं. फिरल्याशिवाय यात्रा याच्यासाठी असतात, फक्त डोकं टेकवायसाठी नाही. जग बघायचंय, समाज बघायचं आहे, दारिद्र्य बघायचं आहे, दुःख बघायचं आहे, माणसं बघायची आहेत, तिथली राहणीमान बघायचं, सगळं बघायचं आहे. आणि हे सगळं पाहून आपण कुठे ते ठरवायचं आहे. याच्यासाठी यात्रा असतात. यात्रेमध्ये देव भेटत नाही, देव आपल्याच आहे. पंढरपूरला जाऊन देव बघायची गरज नाही आहे, देव आपल्या ठिकाणी आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, तुमच्या ठिकाणी आहे, माझ्या ठिकाणी आहे. माझा मी पाहायचा, मी तुमचा सुद्धा पाहायचा, असा देव पाहायचा आहे. म्हणून त्याला फिरवायचं आहे, बुद्धीला फिरवायचं आहे. आपल्या कुठं फिरवायचं, सभेत फिरवायचं आहे. इथं जे सगळे आलेत सभेमध्ये त्याच्यासाठीच आलेत. आज थोडा तरी बुद्धीमध्ये फरक पडतो, माझ्या पण पडतो. कशामुळं, तुमच्यापेक्षा जास्त माझ्यात पडतो, कारण मी दिलेला आहे. लक्षात ठेवा, देणाऱ्यामध्ये जास्त वाढ होत असते, घेणाऱ्यामध्ये कमी वाढ होत असते. म्हणून द्यायला शिकलं पाहिजे, सभेत संचार केला पाहिजे, पंडितांशी मैत्री केली पाहिजे, चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलं पाहिजे. एखाद्या कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब जरी पडला तर मोत्यासारखा चमकतो, संगतीचा परिणाम असतो हा.
तर पंडित मैत्री केली पाहिजे, चांगल्या माणसाशी सोबत केली पाहिजे, ग्रंथांची संगत केली पाहिजे. ग्रंथ हे गुरु आहेत, ग्रंथांची संगत केली पाहिजे. या काल ग्रंथांचं महत्त्व मी पहिल्याच प्रवचनामध्ये भरपूर सांगितलेलं आहे. तर असं हे केल्यामुळं बुद्धी आपली चतुर होते आणि ही चतुर बुद्धी ईश्वर प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला मदत करते. आपल्याला काल पाळेकर महाराजांनी सांगितलं की तुम्ही मागायला येऊ नका देवालाच मागा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी. त्याला विनंती करा माझ्या घरी ये म्हणून, आणि घरात असं वातावरण तयार करा की तुमच्या घरी देव येईल. मग आता काय मागावं हेही कळलं पाहिजे ना. जसं काल सांगितलं त्यांनी तसंच मागायला पाहिजे. एक श्रीमंत माणूस होता, अतिशय कामात राहायचा, व्यस्त नेहमी. आज इंग्लंड, उद्या अमेरिका, परवा कुठं चीन, सगळं जग फिरायचा. फक्त घरी यायला वेळ नसायचा. महिन्या 15 दिवसातून कधीतरी घरी यायचा, बॅग टेकवली, खाल्लं काही, थोडंसं बायकोला बोललं की चालले पुन्हा वापस. काय व्हायचं त्याच्यामुळं? बायको एकटी घरात बसून राहायची. सगळी सुख आहेत पण नवराच नाही आहे. सगळं काही देतो पण वेळ देत नाही. मोठं दुःख आहे. आणि तिच्याच घरी काम करणारी जोडपं होतं. नवरा बायको मजूर होते, बागेत काम करायचे, पण दुपारच्या वेळेला दोघं त्या झाडाखाली बसून जेवायचे आणि ते तिनं मधून पाहायचं. तिला हेवा वाटायचं, हे सुख मला नाही, काय करायचं हे सगळं सुख. तिने ते मागितलं आणि मजुरांनी काय मागितलं असेल? ही संपत्ती मागितली असेल. पुढच्या जन्मामध्ये आदला बदल झाली, पुन्हा दुःख आहेच. म्हणून मागू नका. देव फार हुशार आहे, दुःख सोबत लावूनच देत असतो. म्हणून मागायचं नाही काय त्याच्याजवळ, फक्त सेवा करायची, फक्त कर्म करायचं. काय मागावं ते कळलं पाहिजे. एका गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती राहत असतात. एक श्रीमंत माणूस होता. तो काय म्हणायचा की माझ्याकडं आहे, मी लोकांना देत जाऊ. गरीब माणूस होता. तो म्हणायचा मला अशी इच्छा आहे की मला इतकं मिळावं पुढच्या जन्मामध्ये की मी देत राहावं. त्याला बरोबर श्रीमंत केलं देवानी आणि तो देत राहिला. द्यायची इच्छा होती त्याची, महत्त्वाचं हे आहे, त्याची द्यायची इच्छा होती म्हणून त्याला तशी परिस्थिती दिली. एक श्रीमंत माणूस होता. त्याला काय वाटलं, आहेच, अजून मिळत राहावं, मला अजून मिळत राहावं, मला अजून मिळत राहावं. देवाने त्याची इच्छा पूर्ण करी त्याला गरीब करून टाकलं आणि मागत राहा म्हणजे तुला काय मागत राहायचं लोक. म्हणजे श्रीमंताला गरीब करतो, गरीबाला श्रीमंत करतो, दुःख पुन्हा लावून देतो सोबत. एक फार चालू होता, स्वतःला फार हुशार समजायचा. त्यांनी मागताना काय मागितलं की लोकांनी आपापली कामं करत राहावीत आणि मला फक्त पैसे येत राहावेत एका ठिकाणी बसून. आता इथे थोडंसं अवघड आहे. बसस्टँडच्या बाजूला जे एक मलमूत्र विसर्जनाचं ठिकाण असतं, त्याला सुलभ शौचालय म्हणतो आपण. पुढच्या जन्मामध्ये त्याला त्याचा प्रमुख करून टाकलं. लोक आपापलं काम करतात, पैसे घेऊन जात. चल, देव फार हुशार आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, देव फार हुशार आहे. तुम्ही मागताना विचार करून मागा आणि पहिल्यांदा मागूच नका. मागायचं तर देवच मागा, दुसरं काहीच मागायचं नाही. मला काय पाहिजे? देव पाहिजे, माझ्यातला देव जागा झाला पाहिजे, असं मागत राहिलं पाहिजे. म्हणून आणि दुसरं एक गोष्ट आहे, द्वेष, आसक्ती, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी वगळून मला जे मिळालेलं आहे, तू जे दिलेलं आहेस, मी मजुराची बायको असेल ते माझ्यासाठी योग्य आहे. माझ्या पूर्वजन्माची जे काही पुण्यही असेल, कर्म असेल, त्याच्याप्रमाणे मिळालेलं आहे. मी श्रीमंताची बायको असेल, माझ्या पूर्वजन्माप्रमाणे मला जे मिळालेलं आहे. मी शिक्षक असेल, मला कलेक्टर का केलं नाही, काही गरज आहे. शिक्षक केलं तेच करा. जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये उत्तम कसं करता येईल, त्याच्यात समाधानी कसं राहता येईल, त्याच्यात आत्मसंयमी कसं राहता येईल असा विचार करा आणि निष्काम कर्म करा. आता निष्काम कर्म करण्यासाठी इच्छा त्यागाव्या लागतात. कामना त्याग करणे म्हणजे निष्काम कर्म होतं. मग कामना त्याग करण्याचे 4 प्रकार आहेत, फार चांगले प्रकार आहेत. ऐका. एक, कामना व्यापक करणे. व्यापक करणे याचा अर्थ कामना मोठी करणे. मला एका मुलाला शिकवायचं, गावामध्ये शाळा नाही, मग मी माझ्या मुलाला लातूरला, नांदेडला नेऊन ठेवल्यापेक्षा माझ्याच गावात जर मी शाळा काढली तर इतर 50 मुलांची व्यवस्था होती. याला कामना व्यापक करणे असं म्हणतात. मोठी करणे, त्याच्यापेक्षा सोपं उदाहरण देतो. घर एक 5 माणसांचं कुटुंब आहे, 7 माणसाचं घर आहे, जरा 5 नको,
2 मुलं, आईवडील आणि त्याचे आईवडील, एक 6 माणसाचं कुटुंब आहे. आणि त्या बाईला असं वाटलं की श्रीखंड खावं. आज श्रीखंड टीव्हीवर बघितले, आपल्याला खायची इच्छा झाली. आता बाईची इच्छा, पुरुषाची इच्छा असली तर तो काय म्हणेल, आज श्रीखंड कर बरं, मला खावं वाटावे. मुलांची इच्छा असली तर काय म्हणतील, श्रीखंड कर आई, मला खावं वाटाले, शेजाऱ्याची तू केलं होतं मला आवडाले. बाईला तसं म्हणता येत नाही. बाईला काय करावं लागतं, आणि आपल्यापुरता विचार करता येत नाही, सगळ्या कुटुंबाचा विचार करावा लागतो. मग तिला सगळ्या कुटुंबासाठी श्रीखंड करावं लागतं. ह्याला व्यापक म्हणायचं. स्वतःपुरता विचार नाही, सगळ्या कुटुंबाचा विचार करून तयार करायचं आणि शेवटी उरलेलं थोडंसं खायचं, म्हणजे कामना पूर्ण झाली. सगळ्यांना देण्यामध्ये आनंद. त्याला कामना व्यापक करणे असं म्हणतात. आणि कामना एकाग्र करणे, एकाग्रता तर फार महत्त्वाची आहे. त्याचा पण एक स्पेशल अध्याय. आपण कथेमध्ये आलो तर कथेत एकाग्र पाहिजे, घरात काय चाललं याचा विचार नको आहे. विद्यार्थी अभ्यासाला बसलाय आणि त्याला सांगितलं की बाहेर एखादा मेळावा आलाय, बाहेर पिक्चरचं तिकीट तुला मिळालंय, जातोस का? नाही, माझा अभ्यास महत्त्वाचा आहे, माझी ही कथा महत्त्वाची आहे, माझं हे प्रवचन महत्त्वाचं आहे, माझं ईश्वर देव दर्शन महत्त्वाचं आहे. मला बाकीच्या गोष्टी तिकडे दूध गेलं तर चालेल, काही हरकत नाही, ते पुन्हा येईल, पण ही कथा पुन्हा मला मिळणार नाही असं वाटलं पाहिजे. मन एकाग्र करता आलं पाहिजे. ही कामना एकाग्र करण्याची पद्धत आहे. कामना सूक्ष्म करा. कामना सूक्ष्म करा याचा अर्थ शरीर आणि त्यात असलेली बुद्धी. तर शरीराला सजवू नका, बुद्धीला सजवा. ते बुद्धीला सजवण्याचे मार्ग मी सांगितले. ग्रंथ वाचन करा, पोथ्या वाचन करा, सभेत जा, कीर्तन ऐका, भजनं ऐका, टीव्हीवरचे चांगले कार्यक्रम ऐका, मालिका नाही. टीव्हीवर गजर कीर्तनाचा खूप छान कार्यक्रम आहे, सकाळ संध्याकाळ कीर्तन आहेत, ऐका, काही हरकत नाही. जे जे चांगलं आहे ते ऐका. आणि शरीराच्या विचारापेक्षा बुद्धीचा विचार जास्त करा. कामना विशुद्ध करा. अजून एक चौथा प्रकार दिलेला आहे, कामना विशुद्ध करा. विशुद्ध करा अर्थ, याचा अर्थ प्रत्येक गोष्ट ईश्वराशी जोडून टाका. आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या ईश्वराच्या इच्छा आहेत असं समजायचं. मला श्रीखंड खायची इच्छा झाली, ईश्वराची इच्छा झाली म्हणून मला इच्छा झाली, आधी त्याला नैवेद्य दाखवा मग आपण. याला कामना विशुद्ध करणे असं म्हणतात. आणि ईश्वरावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे. तो आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. तो आपल्या आत आहे याची पण जाणीव असली पाहिजे. आणि भय नसलं पाहिजे. मग ईश्वर आहे म्हटल्यानंतर भय राहत नाही, लक्षात ठेवा. आपण स्मशानभूमीत रात्रीच्या 12 वाजता जरी गेलो आणि रामाचं हनुमानाचं नाव घेतलं तर भीती मरून जाते की नाही? तशी भीती मरून जाते. रामनाम जर आपल्या आत असेल तर भीती मरून जाते. आपल्याला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? मृत्यूची. सगळ्यात जास्त यमराजाची भीती वाटते. रेड्यावर बसून यायला आपल्याकडं असं वाटतं. ती भीती जर घालवायची असेल तर आपल्यासोबत सतत राम आहे अशी भावना ठेवा. आणि खऱ्या अर्थाने राम आपल्याला सोबत आहे अशी भावना ठेवावी लागते. आणि यम आपल्यासोबत असतो. कसा असतो? आपण ज्या दिवशी जन्मलो त्या दिवशी आपल्या कपाळावर मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिलेली आहे, निर्मिती दिनांक, आणि त्याच दिवशी एक्सपायरी डेट ती पण लिहून ठेवलेली आहे. बरोबर आहे? आणि आपण जसं जसं पुढं जाऊ, एक एक क्षणानं पुढं जाऊ, यम आपल्यासोबतच असतो. तो आपल्याला अगोदर लहान असतो, शिशु असतो आपण, नंतर तरुण होतो, नंतर म्हातारे होतो, आणि हळूहळू एक एक दिवसांनी म्हातारे होत जातो, म्हणजेच मरणाकडे जात असतो. म्हणजे यम आपल्यासोबतच असतो, फक्त अवस्थांतर होत असतात. म्हणून त्याची भीती बाळगू नका. मृत्यूची भीती नाही, त्याच्यासाठी राम अंतरात पाहिजे. आपल्याला राक्षसाची भीती, भूताची भीती कधी वाटते? जेव्हा राम नाही असं वाटतं त्यावेळेस वाटते. राम आहे असं वाटतं की भूताची भीती वाटत नाही. म्हणून आपल्या अंतरामध्ये राम आहे, आपल्या अंतरामध्ये कृष्ण आहे, आपल्या अंतरामध्ये ईश्वर आहे, याची जाणीव ठेवून आपण जर जगलं तर आपल्यातला ईश्वर जागा होतो आणि तो आपल्याला दर्शन देतो. असं दर्शन सद्गुरू चुडामणी बालादास महाराज, रेणुका माता यांच्या कृपेने, संतांच्या कृपेने आपणा सर्वांना व्हावं. आपण सर्वांनी आपल्यातला ईश्वर पाहावा अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आजचं जे समर्पण आहे, निरूपण आहे, ते इथे संपवतो. आपण रामकृष्ण हरीचा एक 5 वेळेस जप करू आणि इथे संपू. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। संत श्री सद्गुरु चूड़ामणि बालादास महाराज की।